राखीची जी कॅप्टनशिप होती ते पूर्ण मी प्लॅन केलं होतं. कारण संकेत नवीन आला होता. त्याला घराचे डायनॅमिक्स माहीत नव्हते. त्याला मी क्लिअरली सांगितलं, की तुला कोणीही कॅप्टन बनवून देणार नाहीये, कारण तू वाईल्ड कार्ड म्हणून आलाय. त्यापेक्षा आपण असं करावं, हे करावं, ते करावं, सगळे स्ट्रॅटेजीज, तू जॅकेट घाल, तू जॅकेटच्या आतनं बेल्ट लाव, ते सगळी माझी प्लॅनिंग होती. कट्टू दाखवलं गेलं, की विशाल तेच जे मी बोलले ते रिपीट करतोय, पण विशालचं बोलणं दाखवलं गेलं. तर तुम्हाला कोण शार्प वाटेल, की अरे विशालनी हे केलं. ते असं असतं, की एडिट काय होतंय ना, त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतात. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि बिग बॉस मराठीचं इलेक्शन पार पडलं आणि त्यातून प्राजक्ता शुक्रे ही सदस्य घराबाहेर आली आहे. आता माझ्यासोबत आहे प्राजक्ता. कशी आहेस? मस्त निकिता, हाऊ आर यू? मस्त. तुझं इलेक्शन पार पडलंय, तुझ्या मते ते फेअर आहे की अनफेअर आहे? काय सांगशील? बिग बॉसमध्ये काही अनफेअर नाही आणि काहीच फेअर नाही. काही लोकांना फेअर वाटतं काही गोष्टी, काही लोकांना अनफेअर वाटतं, असं आहे ते. मला एक्सपेक्टेड नव्हतं. डेफिनेटली मला असं वाटलं नव्हतं की मी या क्षणी निघणार आहे. आणि मला असा खूप विश्वास होता आणि आत्ताही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की मला खूप लोकांनी वोट केले आणि सपोर्ट केला आहे. तर ते काय झालंय काय नाही ते तर मला माहीत नाही आहे. बाकी जर्नी म्हणशील तर मी खूप आनंदी आहे, माझी जशी जर्नी राहिली आहे बिग बॉसमध्ये. आणि मला जसं हवं होतं की मी जशी आहे तशीच राहू, ते मी अचीव केलं त्या घरात. रियालिटी शोमध्ये रिअल राहिले आणि जे मनाला पटलं नाही तेही ठामपणे बोलले आहे आणि जे पटले त्याला सपोर्ट पण केलाय. प्रेक्षकांच्या खरं तर ना संमिश्र प्रतिक्रिया येतात. तू बाहेर आली आहेस, तू कॉमेंट्स वगैरे पाहिल्या असशील नसशील, पण प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की काही लोक असं म्हणतात की ही नाही जायला पाहिजे, काही लोक असं म्हणतात की बरं झालं ही गेली. बरोबर. तर यावर तुझं असं मत काय आहे? कारण बऱ्याच लोकांना असं वाटतंय की बरं झालं ही बाहेर पडली, कारण कुठेतरी त्यांना असं वाटत होतं की प्राजक्ता व्यवस्थित खेळत नाही. हे असं ऍज अ प्रेक्षक म्हणून मी तुला एक सांगते. सो तुझं ह्याच्यावर मत काय, की कुठे प्राजक्ता कमी पडली आहे? बर. अनफॉर्च्युनेटली हा शो फक्त तुम्हाला 40 ते 50 मिनिटं दाखवलं जातं. पूर्ण घरात काय काय होतं किंवा त्या क्षणी सुद्धा जे डिटेलमध्ये बोललं जातं ते एडिट होऊन जातं, कारण टाइम लिमिट आहे. तर पुष्कळदा मला जे माझ्या फ्रेंड्सनी सांगितलं, मला काही एपिसोड बघता आले नाही आहेत अजून, काय माहिती बघता येतील की नाही पूर्ण. पण जे एक ग्लिम्सेस मला मिळालेत माझ्या नातेवाईकांकडनं किंवा फ्रेंड्सकडनं, त्याच्यामधनं हेच वाटलं. आणि मी त्यांना विचारलं, मग हे नाही दाखवलं? अरे मी हे बोलले होते, हे नाही दाखवलं? असं. तर त्यामुळे तो कंट्रोल माझ्या हातात नाहीये. एडिटचा कंट्रोल माझ्या हातात नाहीये. पुष्कळदा असंही झालंय की जसं मला एक दोन क्षणी असं वाटलं, जेव्हा स्पेशली राखीची जी कॅप्टनशिप होती ते पूर्ण मी प्लॅन केलं होतं. कारण संकेत नवीन आला होता. त्याला घराचे डायनॅमिक्स माहीत नव्हते. त्याला मी क्लिअरली सांगितलं, की तुला कोणीही कॅप्टन बनवून देणार नाहीये, कारण तू वाईल्ड कार्ड म्हणून आलाय. त्यापेक्षा आपण असं करावं, हे करावं, ते करावं, सगळे स्ट्रॅटेजीज, तू जॅकेट घाल, तू जॅकेटच्या आतनं बेल्ट लाव, ते सगळी माझी प्लॅनिंग होती. आणि आपण राखीला बनवायचं, कारण राखीला इम्युनिटी मिळालं तरी काही आपला लॉस होणार नाही, कारण ती स्ट्रॉंग आहे. तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज, प्लॅनिंग सगळ्या माझ्या होत्या, पण ते दाखवलंच नाही गेलं तर त्यात मी काय करू शकते? किंवा विशाल आणि रुचिताने जेव्हा माझी चावी घेतली होती त्याच्यानंतर, तेव्हा ते आत होते उमेदवारीसाठी. त्याच्या आधी मी 5 मिनिटं घरवाल्यांशी आणि त्यांच्याशी बोलले होते, की तुम्ही माझा विश्वासाचा फायदा उचलला आहे, मी तुम्हाला सपोर्ट नाही करणार आहे, माझ्यासाठी आता मी संकेत साठी माझा सपोर्ट आहे, वगैरे वगैरे वगैरे. ते दाखवलंच नाही गेलं, त्यात मी काय करू शकते? मग भाऊच्या धक्क्यावर भाऊंनी मला विचारलं, की तू तुझं लॉजिक आम्हाला कळलं नाही, की तू आधी म्हणालीस की संकेत बरोबर मी अलायन्स करते आहे आणि मग तू संकेतलाच सपोर्ट केला नाही आणि विशासाठी हात नाही उचलला वगैरे. तेव्हा मला कळलं, ओ अच्छा, मी एवढं बोलले ते दाखवलंच गेलं नाही. तर ते एडिट काय होतंय ना ते आम्हाला माहित नसतं. तर मी स्ट्रॅटेजीज म्हणा किंवा गेम समजणं म्हणा किंवा गेम बद्दल बोलणं किंवा व्यक्तींबद्दल बोलणं खूप झालंय माझं. आणि आतल्या लोकांशी तू विचारशील तर ऑब्व्हियसली जे जेन्युअनली तर आन्सर देतील ते नक्कीच सांगतील की हो, हिने व्यवस्थित ओळखलं होतं लोकांना. किंवा आरबीनी सुद्धा हे नॉमिनेशन्स मध्ये तारीफ करताना म्हटलंय की ही व्यक्तींना खूप व्यवस्थित ओळखते. हा गेम कसा आहे? मग व्यक्ती ओळखण्याचा, आणि तुम्ही व्यवस्थित केला. किंवा गेम मध्ये जेव्हा बिग बॉस सांगायचे की हे असं असं गेम आहे, तर त्या क्षणी कळणं ही माझी स्ट्रेंथ होती, की अच्छा ह्याच्यात असं करता येईल, ह्याच्यात हे लूप होती, बोल येईल वगैरे. किंवा जे आता मी परवाचं एपिसोड, लास्ट 2 एपिसोड्स बघितले, तर फिश टास्कमध्ये रेवाशी जाऊन सगळी डील मी करण्याचा प्रयत्न केला होता, की रेवा ऐक, तू इकडे 5 लोकांमध्ये राहशीलच तर तुला ते लोक काढतीलच, पण तू इकडे संकेतला सपोर्टमध्ये राहशील तर तू ऍटलीस्ट शेवटच्या राऊंड पर्यंत पोहोचशील, मग तुमच्या दोघांचा आपसमज ऍटलीस्ट तू शेवटपर्यंत दिसशील. पण ते तिला कळलं नाही आणि हे दाखवलं गेलं नाही.
कट्टू दाखवलं गेलं की विशाल तेच जे मी बोलले ते रिपीट करतोय, पण विशालचं बोलणं दाखवलं गेलं. तर तुम्हाला कोण शार्प वाटेल की अरे विशालनी हे केलं. ते असं असतं की एडिट काय होतंय ना त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतात आणि ते माझ्या हातात नाहीये. तर मी माझी जर्नी जेव्हा व्यवस्थित बघते तर मला गेम समजलाय, येस डेफिनेटली. मला स्ट्रॅटेजीज करता आल्या, डेफिनेटली. मला व्यक्ती ओळखता आल्या, डेफिनेटली. माझे ट्रू बॉन्ड्स झालेत, डेफिनेटली. मी रिअल राहिले, डेफिनेटली. तर ह्या सगळ्या स्ट्रेंथ्स बघून मला असं वाटतं की मी गेम व्यवस्थितच खेळले आहे आणि लोकांच्या पर्यंत हे नक्कीच पोहोचलं असेल की ही जेन्युन आहे. आणि तोच माझा गेम होता की मी जेन्युन राहू, मी एम्पॅथेटिक राहू लोकांबद्दल. असं काही कोणाला घालून पडून नको बोलायला जे बिग बॉस नंतर पण त्यांच्या मनात राहून जाईल. आता मला या गोष्टीचा खरंच आनंद आहे की जेव्हा ते माझ्याबद्दल विचार करतील ना त्यांना माझा राग नाही येणार की अरे यार ही मला अशी बोलली होती. आणि तो माझा आधीपासूनच एम होता. कारण मी नेहमी लाईफला बिगर पिक्चरमध्ये बघते आणि हे 2 महिने 3 महिने नंतर कसं मला परसिव्ह करणार आहे ते माझा एक गोल होता. तर त्या सगळ्या जर्नीला बघून मी खरंच आनंदी आहे. तू आता जे डील बद्दल बोललीस, नंतर कुठेतरी ना आम्हाला म्हणजे तुमचा जो बाल्कनी ग्रुप आहे तो पूर्णपणे संपल्यानंतर तशी तू एकटीच राहिलेलीस. पण त्याच्यानंतर ना कुठेतरी प्राजक्ताना प्रत्येक वेळी प्रत्येक सदस्यासोबत डील करतानाच दिसलीये. का? तर तिला सेफ राहायचंय प्रत्येक वेळी. पण हे सुद्धा बाहेर लोकांना नाही आवडत होतं. म्हणजे असं दिसत होतं की प्राजक्ता गेम खेळत नाहीये. ती फक्त डील डील करत पुढे पुढे सरकते. सो याच्यावर तुझं काय मत आहे? कारण तुला सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहायचं होतं की काय? आ, तेच आहे की आपण ज्या गोष्टीला ज्या पर्स्पेक्टिव्हनी बघू ते चूक आणि वाईट वाटायला लागते. त्या गेममध्ये डील सगळेच करतात. त्या गेममध्ये कोणीच इंडिव्हिज्युअल खेळत नव्हतं. बोलायला तुम्ही नॉमिनेशन्समध्ये ना सगळ्यांना इतका कंटाळा आला होता की आता ह्यांच्याबद्दल काय बोलायचं, कारण आम्ही एवढं बोललो होतो. तर काहीतरी काढून बोलायचं. पण ज्यांनी ज्यांनी मला हे बोलले आहेत की तू इंडिव्हिज्युअल खेळलं पाहिजे, तुम्ही स्वतः तर ग्रुपमध्ये खेळताय, मग मला काय इंडिव्हिज्युअल म्हणताय खेळायला? तुम्ही निघा ग्रुपमधनं, मी पण मग तुम्हाला इंडिव्हिज्युअल खेळून दाखवते. एक सिंगल डिजिट येस पर्यंत हे सगळ्यांना मला तरी क्लॅरिटी होती की टॉप 10 किंवा टॉप 9 पर्यंत आल्यानंतर सगळ्यांचा आपला एक इंडिव्हिज्युअल गेम सुरू होणार. त्याच्या आधी तुम्हाला एक नंबर गेम लागतो. त्या गेममध्ये बरोबर खेळायला लागतो किंवा तुमच्या टास्कमध्ये लागतो. एक अलायन्सेस लागतातच त्या गेममध्ये ऍटलीस्ट टॉप सिंगल डिजिट पर्यंत पोहोचण्यापर्यंत. आणि तीच माझी स्ट्रॅटेजी राहिली आहे. आता एखाद्यांनी असंच प्रोजेक्ट केलं की डील करणं म्हणजे चूक आहे, तर ते चूक वाटायला लागतं. पण त्या गेमची ती खूप इम्पॉर्टंट एक काय म्हणतात फेज आहे टू टू हॅव अलायन्स टू डील की बाबा एक काम करू आपण असं करू. कारण तिकडे कोणावरच विश्वास ठेवणं एका पॉईंट नंतर माझंही बंद झालं होतं की आता मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. तर विश्वास ठेवू शकत नाही तर तुम्ही टास्क टू टास्क डील करता आणि खेळता. त्यात काहीही चुकीचं नाहीये. मला असं वाटतं ते एकदम प्रॅक्टिकल असं एक डिसिजन आहे जे मी घेतलं.